हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो बेसिक मॅथमॅटिक्स, जो फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला सर्व ब्रांचेसला कॉमन सब्जेक्ट आहे. बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसिस ऑलरेडी स्टार्ट केलेला होता बाळांनो. कुठल्याही क्लासेसच्या तुलनेमध्ये आपण घेतलेले डेमो लेक्चर हे खूपच जास्त आहेत बाळांनो. जवळपास 10 ते 11 डेमो लेक्चर्स मी तुमचे घेत आलेलो आहे. त्यामध्ये पहिला चॅप्टर कम्प्लिटली संपलेला आहे आणि दुसरा चॅप्टर आपला जवळपास हाफ संपेल. लवकरात लवकर खूप साऱ्या मुलांनी ऑलरेडी ऍडमिशन कन्फर्म केलंय. राहिलेल्या मुलांनी सुद्धा लवकरात लवकर ते कन्फर्म करावं, म्हणजे तुम्हाला मध्ये कुठलाही डिस्टर्बन्स न येता कंटिन्युअसली लेक्चर करता येतील. आपलं आजचं लेक्चर हे शेवटचं मॅथमॅटिक्सचं डेमो लेक्चर असेल. यानंतर बाळांनो जे लेक्चर असेल ते आपल्या महालेज अकॅडमीच्या ऑफिशियल ऍप्लिकेशनवर होईल. त्याकरता बाळांनो माझ्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, ठीक आहे, आणि लवकरात लवकर ऍडमिशन बुक करायचंय. चला बाळांनो आता पुढे जाऊयात. तर आपण बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्ट मध्ये चॅप्टर नंबर 2 पाहत आहोत, मॅट्रायसिस. लास्ट लेक्चर पर्यंत बाळांनो आपण मॅट्रायसिसचा डिटेल मध्ये कन्सेप्ट पाहिला होता. मॅट्रायसिस म्हणजे काय असतं हे डिटेल मध्ये पाहिलं होतं. त्यानंतर आपण हे सुद्धा पाहिलं होतं आणि स्टार्ट केलं होतं टाइप्स ऑफ मॅट्रायसिस. मॅट्रायसिसचे वेगवेगळे टाइप्स आपण पाहत होतो. मला वाटतं बाळांनो आपण 6 टाइपचे मॅट्रिक्स ऑलरेडी पाहिलेले आहेत. रो मॅट्रिक्स ज्यामध्ये सिंगल रो असते, कॉलम मॅट्रिक्स ज्यामध्ये सिंगल कॉलम असतो, त्यानंतर थर्ड मॅट्रिक्स कोणता पाहिला होता आपण, स्क्वेअर मॅट्रिक्स, ज्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात असा स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिला. त्यानंतर आपण डायगोनल मॅट्रिक्स पाहिला, ज्यामध्ये डायगोनल इलेमेंट्स हे नॉन झिरो असतात. डायगोनल इलेमेंट्स हे झिरो नसतात आणि बाकीचे जे इलेमेंट्स आहेत नॉन डायगोनल इलेमेंट्स ते झिरो असतात. त्यानंतर पाचवा मॅट्रिक्स आपण पाहिला होता बाळांनो, युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स, ज्यामध्ये सर्व डायगोनल इलेमेंट्स हे 1 असतात आणि नॉन डायगोनल इलेमेंट्स हे 0 असतात, असा आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स पाहिला. त्यानंतर 6वा जो आपण टाइप पाहिला तो होता नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स मध्ये जवळपास सर्व जे इलेमेंट्स आहेत नल मॅट्रिक्सचे ते 0 असतात. मॅट्रिक्सचे सर्व इलेमेंट जेव्हा 0 असतात त्याला नल मॅट्रिक्स म्हणतात. इथपर्यंत आपण आलो होतो. आजच्या लेक्चरला आपण टाइप नंबर 7 आणि त्यापुढचे टाइप्स पाहणार आहोत मॅट्रायसिसचे. तर माझ्या बरोबर हेडिंग द्या बाळांनो, टाइप नंबर 7 मॅट्रायसिसचा 7th नंबरचा टाइप, याला मी म्हणतो बाळांनो स्केलर मॅट्रिक्स. काय म्हणतो, स्केलर मॅट्रिक्स. हा टाइप नंबर 7 आहे बाळांनो आपला. डेफिनेशन लिहूया. द डायगोनल मॅट्रिक्स, द डायगोनल मॅट्रिक्स whose all diagonal elements, whose all diagonal elements, whose all diagonal elements are same or equal is called as scalar matrix, is called as scalar matrix. म्हणजे बाळांनो असा डायगोनल मॅट्रिक्स ज्याचे सर्व डायगोनल इलेमेंट्स हे सेम असतात, असा डायगोनल मॅट्रिक्स ज्याचे डायगोनल इलेमेंट्स हे सारखे असतात त्याला म्हणतात स्केलर मॅट्रिक्स. द डायगोनल मॅट्रिक्स whose all diagonal elements are same or equal are called as scalar matrix. असा डायगोनल मॅट्रिक्स ज्याचे सर्व डायगोनल इलेमेंट्स हे सारखे असतात त्याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणतात, स्केलर मॅट्रिक्स म्हणतात. चला बरं बाळांनो एक्झाम्पल पाहूया. डेफिनेशन लिहिली, माझ्या बरोबरच लिहायचंय, कुणी मागे राहायचं नाही. चला पुढे जाऊया, एक्झाम्पलच्या माध्यमातून समजावून घेऊयात. एक्झाम्पल नंबर 1 हा झाला रेक्टँग्युलर ब्लॉक. रेक्टँग्युलर ब्लॉक मध्ये मी इलेमेंट घेतले 3 0 0 0 3 0 0 0 3. बर
सर्वात प्रथम हे पाहायचं की हा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का. तर नंबर ऑफ रोज पहा बरं, R1 R2 आणि R3. नंबर ऑफ रोज म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स, रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3. नंबर ऑफ कॉलम्स पहा बरं, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3. नंबर ऑफ कॉलम्स, कॉलम म्हणजे व्हर्टिकल लाईन, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3. मग नंबर ऑफ रोज 3 आहेत, नंबर ऑफ कॉलम्स 3 आहेत, म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहे, याचा अर्थ हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आणि जर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तर याला डायगोनल आहे. मग याचा डायगोनल कोणता आहे रे बाळांनो, तो पाहूया. हे बघा, हा स्क्वेअर मॅट्रिक्सचा झाला डायगोनल. अगोदर तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे तरच त्याला डायगोनल असतो. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे कारण याच्या नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहेत. मग हे झाले डायगोनल इलिमेंट्स. ठीक आहे, आता डायगोनल इलिमेंट्स सेम आहे का रे. डायगोनल इलिमेंट सेम आहेत, पण हा डायगोनल मॅट्रिक्स आहे कशावरून. डायगोनल मॅट्रिक्स त्याला म्हणतात ज्याचे डायगोनल इलिमेंट्स हे झिरो नसतात पण नॉन डायगोनल इलिमेंट सगळे झिरो असतात. मग नॉन डायगोनल इलिमेंट झिरो आहेत याचा अर्थ हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. आता स्क्वेअर मॅट्रिक्स हे कळालं, डायगोनल मॅट्रिक्स हे कळालं, कारण नॉन डायगोनल इलिमेंट झिरो आहेत. आता हे पाहायचं की त्याचे डायगोनल इलिमेंट हे सारखे आहेत का. पहा बरं, डायगोनल इलिमेंट हे सेम आहेत की नाही. मग सगळे डायगोनल इलिमेंट हे 3च आहेत. मग हे डायगोनल इलिमेंट सेम आहेत म्हणून हा स्केलर मॅट्रिक्स आहे. एनी डाऊट, समजलं, लिहून घ्या बाळांनो. मग हा स्केलर मॅट्रिक्स आहे कारण हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, त्याचे नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत आणि डायगोनल एलिमेंट हे सेम आहेत, सारखे आहेत. काय डाऊट लिहिला असेल बाळांनो. अजून एक एक्झाम्पल पाहूया. याच्यात नंबर ऑफ रोज पहा बरं किती आहे. नंबर ऑफ रो हॉरिझॉन्टल लाईन, रो नंबर 1, रो नंबर 2. या हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे नंबर ऑफ रोज आहे 2. या व्हर्टिकल लाईन्स, या व्हर्टिकल लाईन्स, या व्हर्टिकल लाईन्स म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स आहेत 2. मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहे. मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम जर इक्वल असतील तर त्याला रो आहे म्हणजे डायगोनल आहे. मग या मॅट्रिक्सचा हा झाला डायगोनल. आणि डायगोनल नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत म्हणजे हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. आणि डायगोनल एलिमेंट्स हे सारखे आहेत म्हणून हा स्केलर मॅट्रिक्स सुद्धा आहे. म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे, डायगोनल मॅट्रिक्स पण आहे आणि त्याचबरोबर हा स्केलर मॅट्रिक्स पण आहे. काही लोक म्हणतात सर मग मला सांगा, हा जो मॅट्रिक्स आहे 1 0 0 1, हा मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स आहे का. तर आहे. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे कारण नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम सेम आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत म्हणजे हा डायगोनल मॅट्रिक्स पण आहे. बर, याचे डायगोनल एलिमेंट्स हे सेम आहेत म्हणून हा स्केलर मॅट्रिक्स पण आहे. बरं, याचे डायगोनल एलिमेंट्स 1 आहे म्हणून हा युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स पण आहे. कळालं, कारण याचे डायगोनल एलिमेंट्स 1 आहेत म्हणून हा युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स पण आहे. स्केलर मॅट्रिक्स पण आहे कारण डायगोनल एलिमेंट सारखे आहेत. नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहे म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स पण आहे. आणि नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम सेम आहे म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे. असं लिहून घ्या बाळांनो एक्झाम्पल, डाऊट आल्यास विचारा. घ्या लिहून. आता बाळांनो आपण नेक्स्ट टाइप कडे जाणार आहोत. बरोबर लिहित चला म्हणजे कुणी माग राहणार नाही बाळांनो. ऑफलाईन येत चला मॅक्सिमम. आता आहे टाइप नंबर 8, 8वा टाइप आहे. याला म्हणतात बाळांनो अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स हा पण मॅट्रिक्सचा एक टाइप आहे बाळांनो.
अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स, a square matrix whose all elements below the diagonal are zero are called as upper triangular मॅट्रिक्स. मुलांनो अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय? हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, पण असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे सर्व इलेमेंट जे डायगोनलच्या खाली आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल असतो, डायगोनल इलेमेंटच्या खालचे जे इलेमेंट आहेत ते सगळे झिरो आहेत, तर त्याला म्हणतात अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. लिहून घ्या बाळांनो डेफिनेशन, मागे राहू नका. ऑफलाईनच्या मुलांना समजतंय? प्रॉब्लेम जेव्हा एक्झाम्पल होईल त्यावेळेस कळेल. एक्झाम्पल झालं की डेफिनेशन पुन्हा सांगेल. इथपर्यंत काय डाऊट आहे? चला पाहूया. इकडे लक्ष द्या. आता एक्झाम्पल पाहिलं की कन्सेप्ट क्लिअर. इकडे बघा एक्झाम्पल, इकडे बघा 1 2 3 0 4 5 0 0 8. सर्वात प्रथम हे चेक करा की हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का. मग नंबर ऑफ रोज पहा, नंबर ऑफ रो 1, नंबर ऑफ रो 2, नंबर ऑफ रो 3. किती रोज झाल्या? 1 2 3, 3 रोज झाल्या. आता इथे 3 नंबर ऑफ रोज आहेत, मग कॉलम्स पहा, हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे रोज आहेत. टोटल रोज झाल्या 3. नंबर ऑफ रोज किती झाल्या? 3. आणि नंबर ऑफ कॉलम्स पहा, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. नंबर ऑफ कॉलम्स झाले 3, मग नंबर ऑफ रोज पण 3 आहे, नंबर ऑफ कॉलम्स पण 3 आहे. मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे सिमिलर आहेत. मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम जर सिमिलर आहे तर हा झाला की नाही स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर मॅट्रिक्स आहे म्हणजे याला डायगोनल, हे बघा हा डायगोनल आहे का पहा बरं, हा डायगोनल आहे. आता अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय? की असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्या डायगोनलच्या खालचे इलेमेंट झिरो असतात, याला म्हणतात अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स काय म्हणतात माहिती आहे? इकडे बघा वरती एक ट्रायंगल तयार होतो का पहा बरं. हे बघा इथं, हे बघा असा ट्रायंगल तयार होतो. मग हा ट्रायंगल कुठं तयार झाला? डायगोनलच्या वर. वर म्हणजे काय? अप्पर. मग अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे अप्पर ट्रायंगल तयार झाला डायगोनलच्या वर, याला म्हणतात अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. मग अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स इज द मॅट्रिक्स, हा एक प्रकारचा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ज्याच्या डायगोनल इलेमेंटच्या खालचे इलेमेंट हे झिरो असतात, याला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणतात. आता मला सांगा समजलं का? मग हा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे म्हणजे डायगोनलच्या खालचे एलिमेंट झिरो आहेत ना, याला म्हणतात अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. एनी डाऊट? ओके बरोबर लिहित चला बाळांनो, मागे राहू नका. अजून एक एक्झाम्पल पाहूया. आता डेफिनेशन कळाली का ग? तुम्ही विचारत होतात ना नाही समजलं, डाऊट असेल तर विचारा. 1 2 0 3. आता याच्यात नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स पहा बरं. रो नंबर 1, रो नंबर 2, 2 रो आहेत. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, 2 कॉलम आहेत. 2 रो आणि 2 कॉलम आहेत म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. म्हणजे या मॅट्रिक्स हा 2x2 चा मॅट्रिक्स आहे. म्हणजे जर हा समजा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तर याला डायगोनल पण आहे. डायगोनलच्या खालचे एलिमेंट झिरो पाहिजे, डायगोनलच्या खालचे एलिमेंट झिरो आहेत म्हणून हा सुद्धा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. तुम्हाला सर वरती ट्रायंगल नाही तयार होत, छोटा मॅट्रिक्स आहे 2x2 चा म्हणून ट्रायंगल नाही तयार होत.
कळालं? म्हणून हा डायगोनल अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे, कारण डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट 0 आहेत. काय डाऊट आहे का? विचारा बाबा या टाइप मध्ये लिहून घ्या सगळं. पार्श कळालं? जायचं पुढे. सुदर्शन चला आता घेऊया टाइप नंबर 8 झाला ना? नाही 8 झाला. टाइप नंबर 9 आहे हा. याला म्हणूया लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. चला पाहूया लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. चला डेफिनेशन लिहू. अ स्क्वेअर मॅट्रिक्स whose all elements a square matrix whose all elements a square matrix whose all elements above the diagonal elements above the diagonal elements are zero called as lower triangular matrix. Called as lower triangular matrix. म्हणजे काय? असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे सगळे इलेमेंट असे इलेमेंट जे डायगोनल इलेमेंटच्या वर आहेत, अबाउ द डायगोनल इलेमेंट, असे इलेमेंट जे डायगोनलच्या वरच्या बाजूला आहेत ते 0 आहेत. मग अशा मॅट्रिक्सला म्हणतात लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. काय डाऊट आहे का मुलींनो? लक्षात आलं? लिहून घ्या. इथं डेफिनेशन आहे लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्सची. हा टाइप नंबर 9 आहे. कळालं? असा असतो लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. डेफिनेशन लिहिली असेल तर पुढे जाऊयात. चला बाळांनो पुढे जाऊयात. चला पुढे जाऊयात. फॉर एक्झाम्पल बघा, आता एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 1 1 0 0 2 3 0 2 3 4. सर्वात प्रथम हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का चेक करून घ्यायचं. स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का नाही पाहिला. नंबर ऑफ रोज, रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3. 3 रो आणि 3 कॉलम्स आहेत पहा. मग 3 रो आणि 3 कॉलम्स आहे म्हणून आपल्या मॅट्रिक्सची ऑर्डर झाली 3/3. 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहे, म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आणि जर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तर त्याला डायगोनल आहे. मग चला याचा डायगोनल पाहूया. दिस इज द डायगोनल. आणि या डायगोनलच्या वरचे जे इलेमेंट आहेत ते 0 पाहिजे. मग डायगोनल इलेमेंटच्या वरचे इलेमेंट जर 0 आहे तर ट्रायंगल कुठं तयार होतो पहा बरं. ट्रायंगल तयार होतो खालच्या बाजूला. झालं का तयार? मग ट्रायंगल हा खालच्या बाजूला तयार झालेला आहे म्हणून याला म्हणतात लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स हुज ऑल इलेमेंट्स अबाउ द डायगोनल इलेमेंट्स, डायगोनल इलेमेंटच्या वरचे इलेमेंट आर 0 इज कॉल्ड ॲज लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. मग हा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. एनी डाऊट? याला लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणतात. एक्झाम्पलने कळालं? ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल पाहू शकतो बाळांनो आपण. 1 0 4 1. आता याच्यात नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम चेक करा. कॉलम रो नंबर 1, रो नंबर 2, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2. किती बाय कितीचा झाला हा मॅट्रिक्स? 2/2 चा.
मग नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे टूच आहेत, म्हणजे इक्वल आहेत. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहे, याचा अर्थ डायगोनल आहे. आणि डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 पाहिजे, आहेत. म्हणून हा पण झाला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. काय डाऊट आहे का रे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये? लिहून घ्या. आता टोटल 9 नंबरचे टाइप्स झालेले आहेत मॅट्रिक्सचे बरं का बाळांनो. आता पुढचा येतो, इकडे पहा, टाइप नंबर 10. व्हेरी गुड. टाइप नंबर 10 चा मॅट्रिक्स येतो, त्या मॅट्रिक्सला म्हणतो आपण बाळांनो सिंग्युलर मॅट्रिक्स. काय म्हणतो? सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा डेफिनेशन, a square matrix, a square matrix, a square matrix whose determinant, a square matrix whose determinant is 0, असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट 0 असतो, is called as singular matrix, is called as singular matrix. सिंग्युलर मॅट्रिक्स त्याला म्हणतात ज्यामध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, पण त्याचा जर डिटर्मिनंट आपण फाइंड आउट केला तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला म्हणतात बाळांनो सिंग्युलर मॅट्रिक्स. कुठलाही स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे त्याला काय म्हणतात? सिंग्युलर मॅट्रिक्स. कुठल्याही स्क्वेअर मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. काय डाऊट आहे डेफिनेशन मध्ये? एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊ. चला इकडे बघा, एक्झाम्पल नंबर 1. इकडे पहा, 1 3 6 2. हा झाला 2x2 चा मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का? 2 रो आणि 2 कॉलम्स आहेत, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल आहेत, याचा अर्थ हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, याचा अर्थ हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आणि जर हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, जर हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे बाळांनो, जर हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तर तुम्ही याचा डिटर्मिनंट काढू शकता. डिटर्मिनंट कसा काढतात पहा बरं का, अशी व्हर्टिकल लाईन मारतात, मॅट्रिक्सला डिनोट करतो कॅपिटल ए ने, आणि डिटर्मिनंट घेताना त्या ए च्या दोन्ही बाजूला मारतो व्हर्टिकल बार्स, याला म्हणतात डिटर्मिनंट ऑफ ए. इथं सुद्धा व्हर्टिकल बार्स घ्यायच्या, 1 3 2 6. जेव्हा तुम्ही डिटर्मिनंट काढता रेक्टँग्युलर ब्रॅकेट नाही घ्यायचा, व्हर्टिकल बार्स घ्यायचा. ठीक आहे, घेतला. आता याचं मल्टिप्लिकेशन करायचंय आपल्याला. कसं करणार बरं मल्टिप्लिकेशन? सिक्स 1 जा प्रथम यांचं मल्टिप्लिकेशन, 1 मल्टिप्लाय बाय 6, 1 मल्टिप्लाय बाय 6. पहिलं मल्टिप्लिकेशन झालं का कंपल्सरी मायनस, मग दुसरं मल्टिप्लिकेशन करायचं 3 मल्टिप्लाइड बाय 2, 1 मल्टिप्लाय बाय 6, 3 मल्टिप्लाय बाय 2. मग डिटर्मिनंट ऑफ ए पहा किती येतो, 6 1 जा 6, 3 2 जा 6. मग डिटर्मिनंट ऑफ ए किती आला रे? 0. जर दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतोय तर हा कोणता मॅट्रिक्स आहे? सिंग्युलर मॅट्रिक्स. जर दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतोय तर त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. लिहून घ्या बाळांनो, एक्झाम्पल समोर आहे. कळालं डिटर्मिनंट कसा काढायचा? हे तुम्ही 10th ला पण पाहिलंय. तर ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. घ्या लिहून.
चला बाळांनो, आता नेक्स्ट टाईप आपण पाहू शकतो, लिहिला असेल असं मी समजतो, स्क्रीनशॉट घ्या, आयदर व्हिडिओ पॉज करून लिहा. आता शेवटचा टाईप आहे बाळांनो, हा टाईप नंबर 11 मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचा टाईप नंबर 11 आहे, याला आपण म्हणतो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय म्हणतो? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. डेफिनेशन एक्झामला येतात म्हणून एवढं डिटेल मध्ये शिकवलंय बरं का. येतात एक्झामला 101% येतात. अ स्क्वेअर मॅट्रिक्स, a square matrix whose determinant is non-zero. A square matrix whose determinant is non-zero is called as non-singular matrix. Is called as non-singular matrix. बघा बरं का बाळांनो, असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो आहे, ज्याचा डिटर्मिनंट झिरो येत नाही, झिरो सोडून वेगळाच येतो, मग पॉझिटिव्ह येऊ नाही तर निगेटिव्ह येऊ, पण झिरो नाही येत डिटर्मिनंट, त्याला म्हणतात नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. डेफिनेशन मध्ये काय अडचण? मग असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट झिरो येत नाही त्याला म्हणतात नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा एक्झाम्पलच्या माध्यमातून पाहूया. 2 4 1 2 हा झाला 2 रो आणि 2 कॉलम असलेला मॅट्रिक्स. 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत, 2 रो आणि 2 कॉलम्स आहेत. मग मला चेक करायचंय हा नॉन सिंग्युलर आहे का सिंग्युलर आहे. मग डिटर्मिनंट घ्यायचा. डिटर्मिनंट घेताना नेहमी कडेने व्हर्टिकल बार्स द्यायचे, मग डिटर्मिनंट घ्यायचा. मग डिटर्मिनंट कसा कॅल्क्युलेट करतात? पहिलं मल्टिप्लिकेशन, 2 मल्टिप्लाइड बाय 4 कंपल्सरी मायनस, मग पुढचं मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाइड बाय 2. चला हे सॉल्व करूया. 2 4 जा होतात 8, 1 2 जा 2. आता 8 मधून 2 गेले किती आलं रे? 6. म्हणजे याचा अर्थ असा आहे की डिटर्मिनंट ऑफ ए 6 आला म्हणजे 0 आला का? बट डिटर्मिनंट ऑफ ए जर 0 येत नसेल तर हा कुठला मॅट्रिक्स आहे? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. जर डिटर्मिनंट ऑफ ए 0 येत नसेल, एचा डिटर्मिनंट 0 नाही येत, पॉझिटिव्ह येतो किंवा निगेटिव्ह येतो, पण 0 नाही येत, त्याला म्हणतात नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मग आपल्याला जे एक्झाम्पल दिलं होतं बाळांनो, त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट मी कॅल्क्युलेट केला आणि डिटर्मिनंट आला 6 म्हणजे तो 0 नाही आला, नॉन 0 आला, याला म्हणतात नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. असेच इथं 2x2 चे जसे मॅट्रिक्स आहेत तसे 3x3 चे मॅट्रिक्स आहेत, पण ते आपण टाईप मध्ये पाहणार आहोत की 3x3 चा डिटर्मिनंट कसा पाहायचा, ते आपण टाईप नंबर 3 मध्ये म्हणजे टाइप्स घेणार आहे आपण, तिथे पाहणार आहोत. हे लिहून घ्या बाळांनो, डाऊट आल्यास विचारा. बघा मुलांनो, आजचं हे आपलं 10व ते 11व डेमो लेक्चर होतं बाळांनो मॅथमॅटिक्सचं. यानंतर आता जे डेमो लेक्चर्स होतील ते आपले ऑफिशियल ऍप्लिकेशन महालेज अकॅडमीवर होतील. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, की नेमकं फीचं जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये भरपूर मुलांना थोडं कन्फ्युजन वाटतंय. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे बाळांनो की मी बेसिक मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचे क्लासेस घेणार आहे. त्यानंतर बाळांनो फिजिक्स या सब्जेक्टचे क्लास, त्यानंतर केमिस्ट्री या सब्जेक्टचे क्लास, त्यानंतर बाळांनो ग्राफिक्स या सब्जेक्टचे क्लास आणि इंग्लिश या सब्जेक्टचे क्लास घेत आहे. ठीक आहे, या 5 सब्जेक्टचे क्लास घेत आहेत आणि हे 5ही सब्जेक्ट फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरच्या सर्व ब्रांचेसला कॉमन आहेत. म्हणून हे सब्जेक्ट आपण या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने घेत आहोत. जर तुम्ही फीचं स्ट्रक्चर पाहिलं बाळांनो तर प्रत्येक सब्जेक्टला फीज असते 1500 रुपीज. 1500 रुपीज फी असते बाळांनो. किती फी असते? 1500 रुपीज फी असते. जर तुम्ही यांची टोटल ऍडिशन केली तर बाळांनो याची टोटल ऍडिशन येते
7,500 रुपीज. म्हणजे टोटल 5 सब्जेक्टचे जर क्लासेस तुम्ही करताय तर टोटल फी तुम्हाला एका सेमिस्टरची 7,500 रुपये मीन्स 7,500 रुपीज पडते. कळतंय तुम्हाला? पण जे लोक आपल्याकडे अगोदर ऍडमिशन करत आहेत, असं म्हणा की 10 ऑगस्ट किंवा त्या अगोदर, 10 ऑगस्ट किंवा त्या अगोदर, किंवा 5 ऑगस्ट किंवा त्या अगोदर, जितक्या लवकर विद्यार्थी ऍडमिशन करतील तितकी त्यांना ही फी, या फी मध्ये त्यांना डिस्काउंट मिळेल. आता सध्या तर मी सर्वांना सांगून ठेवलेलं आहे की तुम्हाला ही फी नाही पडणार. सर्व सब्जेक्टला तुम्हाला फी पडते 4,500. किती फी पडते बाळांनो तुम्हाला? 5 सब्जेक्ट साठी 4,500. जस्ट फक्त 4,500. डिरेक्टली तुम्हाला या ठिकाणी 3,000 चा डिस्काउंट मिळतोय. आणि जनरली हा जो डिस्काउंट आहे हा जवळपास 45% डिस्काउंट आहे. पण तुम्ही लवकर ऍडमिशन करत असाल, लवकर ऍडमिशन कन्फर्म करत असाल महालेज अकॅडमी मध्ये, तर तुम्हाला हा डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही खूप उशिरा क्लास जॉईन करताय आणि ऑलरेडी बॅच फुल झालेली आहे तर तुम्हाला इतकीच फी द्यावी लागेल बाळांनो. म्हणून रेग्युलर क्लास करा आणि त्यामध्ये लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करा. ऍडमिशन कन्फर्म करण्याकरता तुम्हाला सगळी फी द्यायची गरज नाहीये. तुम्ही ती आयदर काही दिवसांनी जमा केली तरी चालते, इन्स्टॉलमेंटने जमा केली तरी चालते. सुरुवातीला मिनिमम 1,000 रुपीज फी जमा करणं आवश्यक आहे. या संदर्भात तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी ऑलरेडी शेअर केलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअप ग्रुप्सवर, सर्व ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी मी शेअर केलेला आहे. तर 1,000 रुपीज भरून तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचंय, हे लक्षात घ्या. लवकरात लवकर ऍडमिशन बुक केलं तर तुम्हाला ही फी म्हणजे 45% डिस्काउंट मिळून ही फी तुम्हाला असेल. जर तुम्ही या ठिकाणी लेट ऍडमिशन करत आहात तर तुम्हाला फी स्ट्रक्चर वाढेल, लक्षात ठेवा. त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करा. दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं की काही लोक असं म्हणतात विद्यार्थ्यांना, घाबरवून देतात विद्यार्थ्यांना की जर आमच्याकडे तुम्ही क्लास नाही करत तर तुम्ही बॅकलॉग राहील किंवा तुमचे सब्जेक्ट राहील. तर असं काही होत नाही. तुम्ही ऑलरेडी डेमो लेक्चर पाहतच आहात आणि डेमो लेक्चर मधून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण किती डीपली अभ्यास करतो. ज्या काही मी नोट्स देतोय, जे काही मी प्रॉब्लेम्स घेतोय त्यामधूनच एक्झामला येणार आहे. जर मी फर्स्ट चॅप्टर करता 50 प्रॉब्लेम घेऊ शकतो, 50 ते 55, तर मी बाकीच्या चॅप्टरलाही तेवढेच प्रॉब्लेम घेणार आहे. तुम्हाला कुठलेही बुक्स वगैरे घ्यायची गरज नाहीये. आपल्या नोट्स जर परिपूर्ण असतील, परफेक्ट असतील, तर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे घेतो त्यातूनच युनिट टेस्टला, फायनल एक्झामला सर्व काही येतं. फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला माझ्याकडे आलेला विद्यार्थी हा शेवटच्या इयर पर्यंत, लास्ट सेमिस्टर पर्यंत माझ्याकडे राहतो. त्यामुळे तुम्ही बिंदास क्लास जॉईन करा, त्याबद्दल काही विचार करू नका. आणि या फी मध्ये तुम्हाला काय काय ऑफर केलं जात आहे? तर बाळांनो, या फी मध्ये तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन, ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस तुम्हाला ऑफर केले जातात. ते सकाळची बॅच असेल, मॉर्निंग बॅच किंवा इव्हिनिंग बॅच. त्यानंतर जे काही लेक्चर्स आहेत ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आपल्या ऑफिशियल ऍपवर दिले जातील. त्यानंतर जे काही नोट्स आहेत, त्या नोट्स तुम्हाला ऑफर केल्या जातील. त्यानंतर बाळांनो, जे काही इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ते तुम्हाला युनिट टेस्टच्या जस्ट अगोदर किंवा फायनल एक्झामच्या अगोदर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेतले जातील. याच फी मध्ये तुम्हाला रिव्हिजन प्रोव्हाइड केली जाईल. सर्व सिलेबस संपल्यानंतर पुन्हा रिव्हिजन प्रोव्हाइड केली जाईल याच फी स्ट्रक्चर मध्ये. त्यानंतर फक्त रिव्हिजनला येणाऱ्या मुलांकडून तर आपण फी घेणारच आहोत, परंतु जर तुम्ही ऑलरेडी क्लास जॉईन केलेला आहे तर तुम्हाला हे सर्व काही मिळणार आहे त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपले जे टॉपर आहेत बाळांनो, पाठीमागच्या म्हणजे लास्ट इयरला जे टॉपर आपल्याला आलेले आहेत त्या टॉपरच्या नोट्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत स्टडी मटेरियल मध्ये आपल्या ऑफिशियल ऍपवर. त्यानंतर वेगवेगळ्या टेस्ट सुद्धा घेण्यात येतील. ठीक आहे. त्या दृष्टीने बाळांनो, तुम्ही लवकरात लवकर क्लास जॉईन करावा आणि हे जे काही सगळे ऑफर वगैरे चालू आहे, हे जे काही तुम्हाला इतक्या कमी फी मध्ये मिळतंय त्याचा लवकरात लवकर ऍडव्हान्टेज घ्यावा. ठीक आहे. यानंतर बाळांनो, आपले जे काही लेक्चर्स होणार ते आपल्या ऑफिशियल ऍपवर होतील आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे मला या नंबरवर 8208899682. ठीक आहे. या नंबरवर प्रोफेसर निखिल सर असं माझं नाव आहे बाळांनो. या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे
या नंबरवरच तुम्हाला जी काही फीज असेल ती या ठिकाणी पेड करून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. आपल्या ऑफिशियल ऍपवर तुम्हाला पुढचे लेक्चर पाहायला मिळतील, हे लक्षात ठेवा. बाकीच्या क्लासेसमध्ये बाळांनो पाहिलं तर ग्राफिक्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट घेतले जात नाही, परंतु मी ते सुद्धा घेणार आहे. असं समजा की या डिस्काउंट मध्ये तुम्हाला ते सब्जेक्ट बिलकुल म्हणजे फ्रीच आहेत, कारण डिस्काउंट मध्ये फी पडते तुम्हाला. तेव्हा लवकरात लवकर क्लास जॉईन करावेत आणि लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करावं. त्यासाठी या मोबाईल नंबरवर कॉल करावा, कॉन्टॅक्ट करावा. ओके, बाय स्टुडंट्स.